हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. मालकी म्हणजे गुलामी. आपण जेव्हा आपले स्वतःचे संरक्षण करू शकत नाही, आपण जेव्हा आपल्या मालमत्तेचे संरक्षण करू शकत नाही, आपण जेव्हा मालकी स्वशक्तीने सिद्ध करू शकत नाही, तेव्हा आपण वास्तवात मालक नसतो, तर आपण गुलाम झालेले असतो. कदाचित कागदोपत्री कायद्याच्या भाषेत व्यावहारिक दृष्टीने आपण नामधारी मालक असू शकतो, परंतु प्रत्यक्षात आपण मालक न राहता गुलाम होतो. कारखानदार त्यांच्या हौसेसाठी, त्याचा अहंकार जपण्यासाठी, त्याचे कर्तृत्व शमन करून दाखवण्यासाठी कारखाना चालवतो, परंतु तो एकटा कारखाना चालवू शकत नाही. कच्चा माल, कुशल अकुशल, शिकलेले असे कामगार, इंधन, सरकार, नियती अशा इतर अनेक गोष्टींवर तो अवलंबून असतो. तो मालक असूनही या सर्वांचा गुलाम असतो, यांच्यावर अवलंबून असतो. त्यांच्यापेक्षा यालाच जास्त गरज असते. जो स्वतःचे संरक्षण करू शकत नाही, तो त्यासाठी इतरांवर अवलंबून असतो. तो संरक्षणासाठी सुरक्षा व्यवस्था नेमतो. अनेक घटना अशा आहेत की रक्षकांनीच भक्षण करून घात केलेला आहे. आपण रक्षणासाठी जरी भक्कम कुलूप लावले, तरी त्या कुलपाची किल्ली ज्याच्या हाती असते त्याला ते कुलूप विरोध करत नाही, ते उघडते. ते पाहत नाही की किल्ली घेऊन मालक आला आहे की चोर आला आहे. यास्तव मुळातच आपल्याला धोका निर्माण होईल असे वागू नये. जी कृती आपल्याच मुळावर आघात करू शकते ती कृती टाळावी. यासाठी किती मिळवावे त्याचा आध्यात्मिक दृष्टीने विचार करावा. भौतिक लोभ प्रलोभनांपासून दूर राहावे. मांजर मालकाला नव्हे तर घराला धार्जिणे असते. तुम्ही घर सोडून जाता तेव्हा ते मांजर त्या घरात आलेल्या नवीन मालकाच्या पायाशी शेपटी हलवत गोंडा घोळवत असते. तुम्ही घर बदलता तेव्हा तुम्हाला वास्तूचे उमाळे येतात. त्या घराला याचे काहीही नसते, ते निर्विकार असते. नव्या मालकाची ते सेवा करते. असे म्हटले जाते की मूर्ख लोक मालक होऊन घर बांधतात आणि शहाणे लोक भाडेकरू होऊन त्यात राहतात. आज अर्थशास्त्राचे गणित हेच सिद्ध करते की घर बांधायला जितका खर्च येतो, ते पैसे जर बँकेत ठेव म्हणून ठेवले तर त्यावर येणाऱ्या व्याजाच्या कितीतरी पट कमी पैशात भाड्याच्या घरात राहता येते. गरीब मनुष्य निर्धास्तपणे सुखाने झोपतो. त्याच्याकडे झोपायला नीट सुविधाही नसतात. तटपुंजे अंथरूण पांघरूण, गळके घर, नावालाच असलेला दरवाजा, अशा परिस्थितीत तो मोठ्या ऐटीत गाढ झोपी जातो. वैभवात लोळणारा झोपेच्या वेळी अंथरुणावर तळमळत इकडून तिकडे कूस बदलत नुसताच लोळत असतो. तो शांतपणे झोपू शकत नाही. यास्तव लाओत्से सांगतो की आपल्या राखण करण्याच्या टप्प्यापेक्षा जरा कमीच बाळगा, तेच सुखावह आहे. विनयशीलता. लाओत्से ओवीत पुढे सांगतो की जेव्हा वैभव आणि मान सन्मान याचा गर्व होतो, तेव्हा तो त्याच्या ऱ्हासास कारणीभूत होतो. लाओत्से येथे विनयशील, नम्र वर्तणूक असावी असे सांगत आहे. समाजात अरेरावी करणारे, उद्धट वागणारे, गर्व करणारे कधीही लोकप्रिय होत नाहीत. तुम्ही घराबाहेर काय करता याचे समाज निरीक्षण तर करत असतोच, परंतु तुम्ही घरातही कसे वागता याचीही समाज दखल घेत असतो. त्यावरून तुमचा स्वभाव, तुमची लायकी, तुमची नीतिमत्ता ठरत असते. हे सर्व विचारात घेऊन समाज तुमच्याशी वागत असतो. वैभव चंचल असते. ते आज असले तरी उद्या असेलच असे नाही. जो तो त्याच्या नशिबाने खातो. हे कितीही सत्य असले तरीही प्रत्येकजण समाजावर अवलंबून असतो. पैशाची मस्ती करून चालत नाही. मुळातच तुमचे वैभव पाहून कोणालाही हर्ष होत नाही. कोणी तोंडावर दाखवले नाही तरी तुमच्या वैभवाचा द्वेष मनात धरलेला असतो. त्यात जर अशा धनदांडग्यांची वागणूक उद्धट असेल तर त्याने कितीही पैसे दिले तरी सभ्य मनुष्य त्याच्याकडे पाठ फिरवतो. तसेच तुम्ही वैभव संपन्न असलात तर जे तुमच्याजवळ येतील ते तुम्हाला लुटतील, त्यांचा स्वार्थ साधतील आणि मग तुमच्याकडे पाठ फिरवतील. दुर्दैवाने वैभव नष्ट झाले, तुमचे आचरण योग्य असले
तर समाज मदत करतो, परंतु जर तुमचे आचरण अयोगिक असले तर तोच समाज तोंडावर थुंकायला सुरुवात करतो. तुमच्या गुरमीला सज्जन साधू संतांचा कधीही आशीर्वाद मिळत नाही. त्यांच्या तुमच्याबद्दलच्या मतावर इतर अनेक जणांचे मत अवलंबून असते. कोणाकडे कोण जातो येतो, कोणत्या समुदायात उठबस असते, तुमच्याबद्दल कोण काय म्हणतो, तुम्ही कोणाला आदरणीय गुरु मानता, तुमचे विषय कोणते असतात, तुमची भाषा कशी आहे, यावरही तुमचे वैभव मोजले जाते. वास्तवात तेच सत्य वैभव असते, कारण ते टिकाऊ असते. नोकरी, धंदा, व्यवसाय करून तुम्ही वैभव प्राप्त करू शकता. तुम्हाला वडिलोपार्जितही वैभव मिळू शकते. परंतु मान सन्मान, लोकप्रियता, प्रतिष्ठा, इज्जत, अब्रू ही समाजाकडूनच मिळत असते. ती तुमची तुम्ही मिळवू शकत नाही किंवा जतनही करू शकत नाही. ती नेहमीच समाजाकडून, इतरांकडून मिळत असते. तुम्हाला मान सन्मान दुसरा देतो म्हणून मिळतो. यासाठी तुम्ही इतरांवर अवलंबून असता. यामुळे समाजाला काय हवे आहे त्यावर तुमचा मान सन्मान अवलंबून असतो. याचाच अर्थ तुमची बेअब्रू, तुमची अप्रतिष्ठा, तुमची निंदा नालस्ती, तुमचा अपमान हे सर्व समाजाच्या हातात असते, इतरांच्या मर्जीवर अवलंबून असते. तुम्ही गर्वाने ताठ्याने वागलात तर त्या वैभवाला, मान सन्मानाला ओहोटी लागते. तुम्ही बेइज्जत होता, तुमचे हे वर्तन तुमच्या ऱ्हासास कारणीभूत होते. यास्तव सदा विनयशील असावे, मान द्यावा, घ्यावा आणि टिकवावा. हरि ओम.